प्रस्तुत प्राप्तस्थळी घेतलेला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण श्रीमंत जगद्गुरु माझ्या ज्ञानोबरायांचे लाडके संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा आणि 4 कडव्याचा भंग हा सेवेकरता निवडलेला आहे। मग चला तुकोबरांच्या गाथामध्ये तुकोबराय काय सांगतायत ते पाहायचे आपल्या सर्वांना, तर सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यायचंय। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी। तुकोबराय म्हणतात, मी माझा पिंड माझ्या दोन्ही हातांनी विष्णू पदावरती ठेवलेला आहे। मग तुकोबराय पिंडच असं का म्हणले असतील? मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की पिंड म्हणजे काय, पिंड कशाचा असतो आणि पिंड कोणासाठी असतो? तर नीट लक्ष देऊन ऐका। आपण पाहतो ज्यावेळेस पिंडदान केलं जातं त्यावेळेस 3 ठिकाणी पिंड ठेवलेले असतात। मग पिंड म्हणजे काय? तर पिंड म्हणजे प्रसाद। पिंड कशाचा असतो? पिंड हा भाताचा असतो। पिंड हा कोणासाठी असतो? तर पिंड हा देवांसाठी असतो। गेलेल्या जीवासाठी काहीच नसतं, पिंड देवांसाठी। मग 3 पिंड ठेवले असतात, एक पूर्वेचा पिंड, दुसरा पश्चिमेचा पिंड आणि तिसरा दक्षिणेचा पिंड। मग आता पूर्वेचा पिंड हा कोणासाठी, पश्चिमेचा पिंड हा कोणासाठी, दक्षिणेचा पिंड हा कोणासाठी? तर ऐका, पूर्वेचा पिंड हा देवांसाठी असतो। आता तुम्हाला प्रश्न पडेल, का बरं देवासाठी असतो? तर त्या आज जीवाला अधोगतीतून उदोगती देण्यासाठी त्या देवाला विनंती करायची असते, हे देवा आमच्या जीवाला अधोगतीतून उदोगती दे। ह्यासाठी पूर्वेचा पिंड हा देवासाठी असतो। मग पश्चिमेचा पिंड हा कोणासाठी असतो? तर पश्चिमेचा पिंड हा चित्रगुप्तासाठी असतो। का बरं चित्रगुप्तासाठी असतो? ज्या वेळेस बाळाचा जन्म आईच्या उदरातून होतो त्यावेळेस ज्यावेळेस आईची आणि बाळाची नाळ कापली जाते त्यावेळेस बाळाचं कर्म सुरू होत असतं। आपल्या उजव्या खांद्यावरती पुण्य आहे, डाव्या खांद्यावरती पाप आहे आणि हे पुण्य आणि पाप चित्रगुप्त लिहत असतो। म्हणून त्या चित्रगुप्ताला आज विनंती करायची असते, हे चित्रगुप्ता आमच्या जीवासाठी चांगलं लिही। म्हणून पश्चिमेचा पिंड हा चित्रगुप्तासाठी असतो। आता दक्षिणेचा पिंड हा कोणासाठी असतो? तर दक्षिणेचा पिंड हा यमदेवासाठी असतो। का बरं यमदेवासाठी असतो? तर प्रमाणे मारेती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल। म्हणून त्या यमदेवतेला विनंती करायची असते, हे यमदेवता आमच्या जीवाला मारू नको, झोडू नको ना तोडू नको, त्याची रक्षा कर। ह्यासाठी पश्चिमेचा पिंड हा चित्रगुप्तासाठी असतो। विठ्ठल आता ह्या पृथ्वी तलावरती 2 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत भगवान परमात्म्याने। एक म्हणजे सूर्य आणि दुसरा म्हणजे चंद्र। सकाळचं कर्म हे सूर्यामध्ये कॅच केलं जातं आणि संध्याकाळचं कर्म हे चंद्रामध्ये कॅच केलं जातं। मग तुम्ही इथले कॅमेरे झाकू शकताल बरं का, पण वरचे कोणी झाकू शकत नाही। म्हणून त्यामुळे आपल्याला नीट कर्म करायचंय। मग मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची, जर नाही दिली तर मी कडकडने अंबाजोगाईला निघून जाते। आता मला सांगा, ज्या वेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस देहाला नाव असतं का जीवाला नाव असतं? देहाला, जीवाला नाव नाही। मग देह अमर आहे का जीव अमर आहे? जीव अमर आहे, देह हा जातो, जीव हा शास्त्राने तुटत नाही, ना अग्नीने हे सुद्धा जळत सुद्धा नाही, ना वाऱ्याने हलत नाही। जीव हा अमर आहे। माणसाला जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती 16 संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे। तसं पाहिला गेलं तर कीर्तनकारावरती सुद्धा 16 संस्कार होत नाहीत, त्यामधले 3 संस्कार ऑटोमॅटिक होतात। पहिला
गर्भसंस्कार, दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा अत्यंत संस्कार हे आपोआप होतात. मग आता तुम्ही म्हणसान कावळा कशासाठी लागतो? तर ज्या वेळेस श्रीराम प्रभू आणि सीता माता चित्रकूट पर्वतावरती गेल्या होत्या त्यावेळेस श्रीराम प्रभू विश्रांती करत होते आणि सीता माता आतमध्ये आश्रमामध्ये होत्या. मग आता इंद्राचा मुलगा जयंत ह्याची नजर सीता मातेवरती पडली. सीता माता अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्या जयंताला वाटलं की आपण सीता मातेला स्पर्श करावा, पण आता कसा करावा? मग त्यासाठी त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि तो चित्रकूट पर्वतावरती आला. त्याने सीता मातेला अशी थोडी टोच मारली की श्रीराम प्रभू क्रोधाने उठले आणि बाण झोडला. म्हणाले तुला आता मारूनच टाकतो. मग तो कावळा गयावया करू लागला, प्रभू मला मारू नका, माझ्यावरती दया करा. पण श्रीराम प्रभू म्हणाले हा रामाचा बाण आहे, माघार जाणार नाही. तो गयावयाच करू लागला, मला मारू नका, ओ मला मारू नका. मग त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी एक हरळीची काडी उचलली आणि ती कावळ्याच्या दिशेने भिरकावली आणि ती जाऊन कावळ्याच्या डोळ्यात शिरली. म्हणून तेव्हापासून कावळ्याला एकच डोळा आहे. खूप छान प्रमाण दिलं. तसं भगवान परमात्म्याने डोळा फोडला म्हणून त्याला एकच डोळा राहिला बरं का कावळ्याला. जरी दोन डोळे असले तरी एकाच डोळ्याने दिसतं. मग त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी कावळ्याला श्राप दिला की तू 12 महिने नरक खाशील. मग त्यावेळेस कावळा गयावया करू लागला, प्रभू माझा उद्धार कुठे होईल? मग त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणाले तुझा उद्धार हा पितृपक्षामध्ये होईल, मला अन्न कुठे मिळेल प्रभू? मग त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणाले तुला अन्न हे जिथं पिंडदान केलं जाईल तिथे तुला अन्न मिळेल. मग आपल्या पूर्वजांची एक म्हण होती बघा, उष्ट्या हाताने कावळा हाणणार नाही, उष्ट्या हाताने कावळा हाणणार नाही. का? कारण आपण जेवताना अन्न हाताला लागलेलं असतं आणि जर आपण ते कावळ्याला असं मारायला गेलो तर आपल्या हातचं शीत म्हणजे अन्न ते खाली पडणार आणि मग लगेच कावळा तो खाणार. म्हणून आपल्या पूर्वजांची म्हण होती, तुम्ही ऐकली ना, की उष्ट्या हाताने कावळा हाणणार नाही, म्हणून कावळा पण लागतो. मग आता ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस तो जीव कुठे जातो? तर नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो ना त्यावेळेस मृत्यू झाल्यानंतर 1 तासाने त्या जीवाला कळतं की आपला मृत्यू झालाय आणि मग घरात बातमी कळते की असं असं म्हणजे प्राण गेला. पण त्यावेळेस घरातले शोकाकुल झालेले असतात, काही म्हणजे असं रडारडी सुरू असते. त्यावेळेस तो जीव सुद्धा रडत असतो, तो तिथेच असतो, त्याच्या प्रेतापाशीच तो जीव उपस्थित असतो. पण तो प्रयत्न करतो त्या शरीरामध्ये जाण्याचा, पण तो काही त्या शरीरामध्ये जाऊ शकत नाही. घरामधले सगळे रडत असतात, त्याला वाटतं की रडू नका, हे सांगण्याचा प्रयत्न करतो ती की रडू नका असं सांगण्यासाठी तो शरीरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, पण शरीरामध्ये काही जाता येत नाही. मग आता त्याला बाहेर आणतात, स्नान घातलं जातं आणि मग पुन्हा त्याचा शृंगारही करतात. मग आता तुम्ही पाहिलं आपल्या कैलासवती सौभाग्यवती कस्तुराबाईंना स्नान घातलं, त्यानंतर त्यांचा शृंगार केला आणि त्यांच्या ओठीमध्ये मुठभर तरी आपण ज्वारी टाकली का नाही? त्यांच्या ओठीमध्ये आपण मुठभर ज्वारी टाकली आणि शेवटी ती ज्वारी त्यांना विसाव्याला सोडावी लागली. मग कुबेराचे धन कुबेरालाच द्यावे लागते. मग बघा साधी ज्वारी सुद्धा सोबत येत नाही, मग आपण गर्व कशासाठी करावा? हो कोणासाठी बांधिले घर, कोणासाठी बांधिले घर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, कोणासाठी बांधिले घर, कोणासाठी बांधिले घर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, कोणासाठी बांधिले घर,
पैसा सुद्धा मिळवायचा आहे, पण एक लक्षात ठेवायचंय, धन हे साधन आहे पण साध्य नाही. तुम्ही धन मिळवा की. आज प्रपंचाचा खटटोप करण्यासाठी धनाची गरज आहे, अन्नासाठी धनाची गरज आहे, वस्त्रासाठी धनाची गरज आहे, निवाऱ्यासाठी धनाची गरज आहे. धन मिळवा. शास्त्र सांगतं तुम्ही धन मिळवा. हे काळाचे धन कुटिलाचे येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुटिलाचे येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. साधन आहे पण साध्य नाही. धन मिळवायचंय पण न्यायानीतीने मिळवायचंय. तुम्ही धन मिळवा पण त्या धनाच्या माग कोणाचा शिव्या श्राप नसला पाहिजे. मग ते 1 रुपये जरी मिळाला ना तरी समाधानीचा असावा, स्वकष्टाचा असावा, त्याच्या माग कोणाचा श्राप नसावा. एवढं आपण लक्षात ठेवायचं. मग आता तर जीवाला त्याची अंत्यविधी करण्यात आलेली असते. मग त्याला लाकडावरती ठेवलेलं असतं आणि त्यावेळेस मंत्र म्हटले जातात, ते संस्कृत भाषेमधनं असतात. मग त्या मंत्राचा अर्थ तरी नेमका काय असतो? त्या प्रेताला म्हटलं जातं, आता तू हा देह सोडून बाहेर पडला आहेस, आता तुझा आणि या देहाचा काहीही संबंध नाही. तू आता हे देह सोडून तू तुझ्या वाटेने जाऊ शकतोस, असं त्या मंत्राचा उद्देश असतो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो, पांडुरंगी दडभावो. मग त्यासाठी आपण मुखामध्ये पांडुरंगाचं नाम घ्यायचंय बर का. मग आता अंत्यसंस्काराचा विधी आलेला असतो. मग कुणाला तरी सोपवलेलं असतं. मग 5 फेऱ्या मारायच्या असतात. मग मडकं घेतलं जातं आणि त्याच्यात पाणी टाकलेलं असतं आणि ते एका दगडाने फोडतात. मग त्याला आसमा सुद्धा म्हणतात. मग तो जीव त्या मडक्यामध्ये असतो बर का. नीट लक्ष ठेवून ऐका. ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस घरात असतो, तो आपल्या सोबत त्या अंत्यसंस्कारापाशी येतो आणि मडक्यामध्ये जातो. आणि ज्यावेळेस ते मडकं फोडलं जातं त्यावेळेस त्याच्यातला आत्मा तो दगडामध्ये जातो. म्हणून तो दगडाची पूजा 10 दिवस 10व्यापर्यंत करायची असते. कुणाला माहित नसतं ते फेकून देतात. तसं करायचं नाही. मग तुकोबारा म्हणतात, तुम्हाला इथं जर विश्वास पटत नसेल तर तुकोबारा म्हणतात, विश्वास नाही ज्या मनी त्याने पहावे पुराणे विचारून. मग तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमाने, म्हणे नाही विश्वास जमाने, तुका म्हणे नाही विश्वास जमाने. पहावे विचारोनी, पहावे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमाने, पहावे मग ते दगड ते मडकं फोडलं जातं
आणि मग 5 फेऱ्या मारलेल्या जातात आणि 5 फेऱ्या मारल्यानंतर ते सोडलं जातं आणि ते फुटतं. कसा आवाज येतो तुझा? फट असा त्याचा आवाज येतो. मग त्याचा अर्थ काय असतो? फट म्हणजे घटस्फोट. तुझा आणि तुझ्या घरच्यांशी तुझं काही नातं नाही, आता तुझा घटस्फोट झालेला आहे. फिरविला घट फोडीला चवनी महावाक्य ध्वनी बोंबधाली महावाक्य ध्वनी बोंबधाली महावाक्य ध्वनी बोंबधाली फिरविला घट फोडीला चवनी महावाक्य ध्वनी बोंबधाली महावाक्य ध्वनी बोंबधाली मग तो आत्मा तिथेच असतो, तो पाहत असतो आपल्या प्रेताला जळताना. त्याला खूप वेदना होतात पण काही नाईलाज असतो. मग अंत्यसंस्कार होतो, सगळे घरी येतात बर का. मग त्यासोबत तो आत्मा सुद्धा घरी येतो. त्या आसमावरती बसलेला असतो, दगडावरती. मग तो दगड घराच्या बाहेर ठेवला जातो आणि त्याची 10 दिवस पूजा करायची असते. आणि घरामध्ये येतात, दीप प्रज्वलित केलेला असतो. प्रत्येक जण येतो, त्याचं दर्शन घेतो. मग तो जो दिवा लावलेला असतो तो म्हणजेच तो गेलेला जो जीव असतो त्याचं प्रतीक म्हणून दिवा लावतात. मग त्याचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि त्यावेळेस तो जीव पाहत असतो बर का, कोण आपल्यासाठी खरं रडतंय, कोण आपल्यासाठी खोटं रडतंय. मग कुठलाही किती मोठा शत्रू असू द्या, जर कोणाचा मृत्यू झाला तर त्यावेळेस तरी त्याची कुणी टीका करायची नाही, त्याबद्दल त्याचं प्रेम व्यक्त करायचं. तो जीव ऐकत असतो, त्याला खूप वाईट वाटतं, तो सगळं पाहत असतो. आज सुद्धा कैलासवती सौभाग्यवती कस्तुरबाई इथंच उपस्थित आहेत, पाहतायत ते सगळ्यांना आपल्याला बर का. मग त्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यासाठी चांगले विचार आपण घेतले पाहिजेत. आणि मग आता ते दर्शन होतं दिव्याचं आणि 10वा येतो. मग 10व्या दिवशी कार्यक्रम केलेला जातो. मग 10व्या नंतर त्याचा सूक्ष्म देह तयार होतो बर का 10व्या दिवशी. आणि मग गोडाचं नैवेद्य केला जातो. त्यावेळेस त्या जीवाला अत्यंत भूक लागलेली असते. मग गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग त्यावेळेस तो जेवतो 13व्या दिवशी. 12वा असतो, जसे गेले त्यानुसार बर का. मग त्यावेळेस गोड जेवणा दिवशी त्या जीवाला अत्यंत भूक लागते. तो आत्मा जेवतो, तृप्त होतो आणि 13व्या दिवशी तो यमपुरीच्या दिशेने निघतो. पण आपल्याला एक वाईट सवय असते, आपण येता आणि रांगोळी काढता आणि बघतात की कुठल्या जन्माला गेलंय. पण तसं नसतं, लगेच जन्म कोणालाच मिळत नाही. वर्ष श्राद्धापर्यंत त्या जीवाची आता तयारी असते यमपुरीच्या दिशेने निघण्याची. आता तुम्हाला सांगते कसं असतं. 13व्याला तो जीव जेवतो, तृप्त होतो आणि यमपुरीच्या दिशेने निघतो. मग मन आहे बघा, पाठविले दूत यम येऊन या नेती हातो हातो. मग त्यावेळेस त्याला नेतात. आणि बघा, आपण म्हणतो आपण मासिक जेवायला घालतो, मग त्यावेळेस त्याला अन्न तिथं पोहोचत असेल का बरं? तुम्हाला प्रश्न पडत असेल तर बघा, ऐका. ज्यावेळेस कर्ण मेला होता त्यावेळेस त्या कर्णाला खूप भूक लागली होती आणि तो यमनला म्हणाला, अरे मला भूक लागली, तुम्ही जेवायला वाढा. त्यावेळेस ते यमदूत म्हणाले, तुला जेवायला मिळणार नाही. तू म्हणाला का? ती म्हणाला, अरे तू सगळं दान केलंस पण तू आठव की कुठलं दान केलं नाहीस. कर्ण म्हणाला, कसं काय? मी सगळे दान केले तर तुम्ही कसं काय म्हणताय काहीच केलं नाही? मग यमदूत म्हणाले, अरे तू सगळं दान केलास पण अन्नदान तू केलंस का? ज्या वेळेस तुझ्या घरी कोण गरीब जर माणूस भीक मागायला यायचा किंवा दान मागायला यायचास, काहीतरी द्या, तर तेव्हा तू दुसऱ्याचं घर दाखवायचास असं हाताने, तिकडं जावा. मग आता तुला भूक लागली ना तर ते हातच चाटत बसायचे. मग त्यामुळं आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दान करायला शिका. कारण तुम्हाला सांगते, ज्या वेळेस भिकारी आपल्याकडे येतो का नाही त्यावेळेस तो काय सांगत असतो, दे माय. पण तिथं हसण्याचा प्रयोग नसतोच. तो काय म्हणत असतो, अरे तुला आता तरी संधी मिळाली, आता तरी दान कर, नाही तर माझ्यासारखी तुझ्यावरती वेळ येईल. विठ्ठल विठ्ठल.
सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. देवाने हाच मनुष्य जन्म दिलाय बर का, कधीच वाया घालू नका. संसारी करा, पण संसार करत करत परमार्थ सुद्धा केला पाहिजे. संसारी असावे आसोने नसावे, भजन करावे वेळुवेळा, भजन करावे वेळुवेळा. संसारी असावे आसोने नसावे, भजन करावे वेळुवेळा, भजन करावे वेळुवेळा. लक्ष देऊन ऐका बर का, ज्यावेळेस भजन चालू असतं त्यावेळेस तरी निदान टाळी वाजवत जावा. इंद्रिय हात पाय मुख डोळे बोलाया वचन, तेने तू गोडच नारायण, नाचे जीव पण भवरोग. इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, तेने डोळ्याची नारायण, जीव पण देवाने सुंदर डोळे दिलेत चांगलं पहा, सुंदर कान दिलेत चांगलं ऐका, चांगलं आपल्याला तोंडही दिलंय चांगलं नामस्मरण करा आणि चांगलं बोला, आणि हात सुद्धा दिलेत. मग टाळी वाजवा ना कधीतरी कीर्तनामध्ये. आहो तुम्हाला सांगते, इथं जर टाळी नाही का नाही वाजवली तर कुठं वाजवावी लागते. तुम्ही टोल नाका पाहिला असेल किंवा बाजारात सुद्धा गेला असेल, काय हसण्याचा जोक नाहीच, तिथं टाळी वाजवावी लागते. नंतर त्यासाठी इथं संधी, जर कीर्तनात टाळी वाजवली नाही, टाळी वाजवावे गुढे उभारावे, वाटती चालावे पंढरीची, वाटती चालावे पंढरीची. टाळी वाजवावी गुढे उभारावे, वाटती चालावे पंढरीची, वाटती चालावे पंढरीची. टाळी वाजवावे गुढे उभारावे, टाळी वाजवावी गुढे उभारावे, टाळी वाजवावे गुढे उभारावे, वाटती चालावे पंढरीची, वाटती चालावे पंढरीची. टाळी वाजवावी गुढे उभारावे, वाटती चालावे त्या टाळी जरी आपण वाजवली पाहिजे. मग आता तो जीव दर महिन्याला त्याची यात्रा सुरू असते आणि दर रोजचा एक दिवसाचा त्याचा प्रवास 1200 किलोमीटर त्याला रोज चालायचं असतं त्या जीवाला. मग जर चांगलं कर्म केलं ना तर देव खरं मदत करतो, आणि जर वाईट कर्म केलं ना मग नंतर पुन्हा जीव हा अमर असतो बर का, नंतर काहीच विलाज होत नाही. आपण इथला विचार करतो पण केले कर्म झाले त्याची जसं आपण कर्म करणार आहे तसं आपली वरती परतफेड आहे. त्याचा रोजचा प्रवास सुरू होतो. पुढं वैतरणी नावाची नदी येते, तिथे कामधेनू नावाची गाय असते, आणि ती नदी 12,000 किलोमीटर अशी असते, आणि त्या नदीमध्ये अनंत आग, परत विंचू, साप, आणि ती घाणीने भरलेली असते बरं का ती नदी, आणि निस्ती ज्वालामुखी असते त्या नदीमध्ये. मग विचार करा, ज्याने जर गायीची सेवा केली नाही, गायीला थोडा सुद्धा घास दिला नाही, जर नाही दिला तर त्या नदीमधनं त्या जीवाला जावं लागतं बर का. आणि जर गायीची जिवंतपणे जर सेवा केली असेल तर ती गाय ती नदी पार करायला मदत करते. त्यामुळे जिवंतपणी आहे तोपर्यंत गायला घास द्या, थोडी तरी गायची सेवा करा, आणि जीव गेल्यानंतर आपल्या घरातला कोण तर त्याच्या नावाने गायला घास द्या.
ती गाई त्याला वरती मदत करत असते. मग आता पुढे 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 तो जीव जातो आणि पुढे भयभीत नगराचं गाव येतं. ते गाव नाव प्रमाणे डेंजर असतं बरं का तिथला राजा. मग ते गाव कधी येतं? वर्ष श्राद्धा दिवशी बरं का. मग तो राजा बसतो आणि तिथं चित्रगुप्ताने वही आणलेली असते. मग तो त्या जीवानी जोपर्यंत जन्म दिलाय तोपर्यंत केलेलं कर्म आणि त्या जीवाचा झाला ज्यावेळेस अंत त्यावेळेस त्याच्या मुलांनी त्याच्या घरातल्यांनी केलेलं कर्म हे दोघांची बेरीज होते आणि त्यानुसार त्याला वर्ष श्राद्धला. मग बघतात पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गामध्ये, जर पुण्य कमी झालं तर नरकामध्ये, जर दोन्ही समान असेल तर परत पुनर्जन्माला टाकलं जातं. मग वर्ष श्राद्धाला त्याची बेरीज होते आणि त्यानुसार त्याला जन्म दिला जातो. मग त्यामुळे जीव गेल्यानंतर त्याच्या नावाने आपण काहीतरी दान केलं पाहिजे बरं का. आणि क्षणोक्षणी त्यांची आठवण काढली पाहिजे. आपण फक्त आपण वर्ष श्राद्धापर्यंतच त्यांची आठवण काढतो आणि दुसरी काढली तर पितृपक्षामध्येच काढतो. मग अहो मला सांगा, आपण देवाला रोज नैवेद्य देता, मग तसं आपण वर्ष श्राद्ध झाल्यानंतर आपल्या पितरांना कधी नैवेद्य ठेवता का हो? तुम्ही ठेवता का? कोण ठेवता? हातवरी करा बरं. हा वा. कारण का ठेवावा? ते पितृ बघा नीट लक्ष देऊन ऐका, खोटं नाही. मी तुम्हाला खोटं वाटत पुराणच तुम्हाला वाचायला होती. ऐका, तो जीव देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, अरे देवा, अरे तुला रोज नैवेद्य दाखवतात रे, पण आमचं काय? आम्हाला कोण नैवेद्य ठेवत नाही. मग त्यावेळेस तिथं देवाचं सुद्धा चालत नाही. मग पितृदोष लागतो. मग घरात अनेक समस्या निर्माण होतात. कारण श्रीराम प्रभूंना सुद्धा पितृदोष ऐकला नाही. त्यांना पितृदोष निवारण करण्यासाठी नारायण नागबली करावा लागला. कुठे? त्र्यंबकेश्वरला. मग देवाला चुकला नाही, आपल्याला कुठून चुकणार आहे? मग त्यामुळे पितरांची सुद्धा आपण घरामध्ये सेवा केली पाहिजे. दर एकादशीला भागवत वाचलं पाहिजे. 700 श्लोकीचं असतं आणि तुम्हाला मिळून ते एकादशीला जर वाचलं तर आपल्या पितरांना सद्गती मिळते बरं का. लक्षात ठेवा, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मग त्यांचा सुद्धा. आणि रोज पंचमहायज्ञ करायचं. किती सोपं आहे. मुंग्यांना, काळ्या मुंग्यांना थोडी थोडी साखर टाकायची, गायला थोडा घास द्यायचा, पत्र्यावरती थोडा कवळ्याला घास द्यायचा आणि स्वयंपाक करताना थोडा कागद फाडायचा, त्याला थोडं तूप लावायचं आणि त्याला पेटवायचं आणि स्वाद म्हणायचं. स्वाहा देवाचा मंत्र आहे आणि स्वाद हा पितरांचा आहे. आणि मग स्वाद म्हणून तो कागद जाळायचा. आणि 5वा, छोट्या तरी मुलाला किंवा कोणाला तरी छोटं काहीतरी दान करायचं. हे पंचमहायज्ञ जर आपण रोज केले तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो जातो. आणि त्यांची आपण रोज सेवा पण केली पाहिजे, असं ह्या मागचा उद्देश आहे. अहो तुम्ही जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत माणूस केवणी वागतच नाही या जगात. हो, काय सांगायचं तुम्हाला महाराज, आमचे पूर्वज सांगायचे बरं का. आमचे पूर्वज सांगायचे, म्हणजे आमचे आजोबा, आमच्या पूर्वजांच्या काळात एवढी भूत असायची बरं का की नदीवरनं टेंबा घेऊन जाताना दिसायची बरं का. नदीवरनं जाताना टेंबा घेऊन दिसायची. पण आताच भूत कमी झालेत. हो का? कारण माणसंच भूतासारखी वागायला लागलेत. ती बघून भूत सुद्धा कमी झालेत. आणि पहिलं भूत नाचत होती हो देवाच्या लग्नात. माझ्या महादेवाच्या लग्नात नाचत होती. कशी नाचत होती? नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्माला ग्रंथरा कंठस्वत वाचुकी हार नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्माला ग्रंथरा नाचत होती बर का. पण पहिलं भूत माणसासारखी नाचत होती. पण आता माणसं माणसासारखी नाचत नाहीत, आता भूतासारखी नाचते ती. हो, आता तर कीर्तनात माफ करा पण आता हडळण्या पण नाचायला लागल्यात लग्नामध्ये. हो, काय सांगायचं. अहो तुम्हाला नाचू वाटलंय ना, काय ते डीजे पुढे नाचताय. नाचू कीर्तना
कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी. मग नाचायचे ना तुम्हाला तर माझ्या कीर्तनामध्ये नाचा हो जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. त्यामुळे नाचायचं असेल तर माझ्या परमार्थामध्ये नाचा हो. आणि आपण ही परमार्थ करत करत सुद्धा संस्कार दिले पाहिजे. आज गर्वाने सांगू शकते हो, आज कैलासवती सौभाग्यवती आपल्या कस्तुराबाई गुरुसुळकर जरी गेल्या असल्या ना तरी त्यांनी माणुसकी कमवून गेल्यात बर का. आणि घरावरती संस्कार कमवून गेल्यात. संस्कार सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. अहो त्यांचं सोनं झालं हो, ती सगळं जग जिंकून गेल्या. आणि संस्कार सुद्धा आपण मुलावरती केले पाहिजेत. कारण संस्कार केले तर सोडून या गेली आई आम्हाले कराला. सोडून या गेली आई आम्हाले कराला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई 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 आज म्हणावे कुणाला. सोनिया गेली आई आम्हाले कराला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई 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 म्हणावे कुणाला. सोनिया गेली आई आम्हाले कराला. सोनिया गेली आई आम्हाले कराला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई 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 आज म्हणावे कुणाला. सोडूनिया गेली आम्हाले कराला. सोडूनिया गेली आम्हाले कराला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. सोडूनिया गेली आई. सोडूनिया गेली आई. सोडूनिया गेली आई आम्हाले कराला. आई 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 आज म्हणावे कुणाला. आई 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 आज म्हणावे कुणाला. सोडूनिया गेली आई आम्हाले कराला. सोडूनिया गेली आम्हाले कराला. आई 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 म्हणावे कुणाला. आई 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 म्हणावे कुणाला. कष्टाचे हाडाचे काढ करून केलेत कष्टाची त्यांनी पाणी बर का. खरंच एवढे कष्ट सुद्धा त्यांनी त्यांच्यासारखे कष्ट आजपर्यंत केले नाहीत कोणी बर का. म्हणून त्यामुळे त्यांच्या कष्टाची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे बर का. आणि एक सांगते, श्रीमंतीच्या यादीमध्ये आपलं नाव नाही आलं तरी चालेल पण माणुसकीच्या यादीमध्ये आपलं नाव पहिल्याच नंबरला असलं पाहिजे. आणि आपल्या कस्तुराबाईंचं नाव मला तर वाटतं माणुसकीच्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला असेल हो. आणि संस्कार सुद्धा करून गेले. आणि संस्कार केले तर संस्कृती टिकेल. आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. आणि धर्म टिकला तरच हा देश टिकेल. मग त्यासाठी आपण मुलांवरती संस्कार सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. 3 महिला होत्या, ती पाणी भरायला आल्या. पहिली बाई म्हणते माझा मुलगा पोलीस आहे. दुसरी बाई म्हणते माझा मुलगा प्रोफेसर आहे. तिसरी बाई म्हणते माझा मुलगा इंजिनिअरिंग आहे. आणि चौथी बाई आपली शांत बसलेली असते. मग त्या तिन्ही बाईंपैकी एक बाई चौथीला विचारते तुझा मुलगा काय करतो ग. ती म्हणते माझा मुलगा जास्त काही शिकलेला नाही. तो शेतामध्ये जातो, काम करतो आणि कष्ट करून पैसे मिळवतो असं म्हणते. आणि त्या आपल्या चौघी बाया घरी जायला निघतात. मग आता त्या चारी बायांची मुलं समोरून येतात. पहिलीचा मुलगा येतो, तो आईकडे बघतो आणि लगेच निघून जातो. दुसरीचा मुलगा येतो
आईकडे बघतो, थोडा हसतो, निघून जातो. तिसरीचा मुलगा समोरून येतो, आईकडे बघतो, थोडा नमस्कार करतो, निघून जातो. चौथीचा मुलगा समोरून येतो आणि म्हणतो, खवळतो आईला, तुला कळत नाही का ग, एवढे लांब पाणी भरायला आलीस, तुझ्या डोक्यावरचा जर हांडा खाली पडला आणि तुला जर चक्कर येऊन तू पडली तर तुझ्याकडे कोण बघणार. आणि आईच्या डोक्यावरचा हांडा तो स्वतःच्या डोक्यावरती घेतो आणि त्या तिन्ही बायांना काय कळायचं ते कळतं. मग ह्यामधलं तात्पर्य काय घ्यायचंय? ऐसा पुत्र देगा देवा त्याचा तिने लोकी घेता. ऐसा तिने देगा त्याचा तिने लोकी घेता. ऐसा पुत्र देगा त्याचा तिने लोकी देवा. त्याचा तिने लोकी घेता. त्याचा तिने लोकी घेता. ऐसा पुत्र देगा देवा त्याचा तिने लोकी घेता. तात्पर्य काय घ्यायचंय तर मुलांना शिक्षणही द्यावं, शिक्षणही द्यावं, पण शिक्षणाबरोबर समाजामध्ये आणि घरामध्ये कसं वागायचं ह्याचं व्यावहारिक ज्ञान सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लहानपणापासूनच विनाकारण मुलांना मोबाईल देण्यापेक्षा हातामध्ये ग्रंथ द्या, कारण ग्रंथ वाचले तर माझे संत कळणार आहेत आणि संत कळाले तरच माझा भगवंत कळणार आहे. तुम्ही देताय रडायला लागल्यावर मोबाईल आणि नंतर म्हणताय काय करावं, मुलगा ऐकत नाही. अहो द्या ना, कारण तुम्ही कुंभार आहे, तुमच्या मुलाला कसं घडवायचं ते तुमच्या हातात आहे. आणि जर वाकडा पिकडा मडकं घडलं का नाही, पण त्याला फोडल्याशिवाय इलाज नाही. मग त्यासाठी तुमच्याच हातात आहे लहानपणापासून कसं मुलांना घडवायचं. आणि आजकाल खरी वस्तुस्थिती सांगायची म्हणलं महाराज तुम्हाला, आम्ही जावं तर आई वडिलांना मुलं आता म्हातारपणी सांभाळत नाही तो, आणि त्यांना म्हातारी म्हणता तुम्ही खुशाल. अहो ती म्हातारी कशाने झाल्यात, तुमच्यासाठी कष्ट करून म्हातारी झाल्यात आणि खुशाल त्यांना म्हातारी म्हणता वय. त्यांनी लहानपणापासून अहो आईनं खायला किती गोड आणलं तरी म्हणते माझं बाळ खाईल, म्हणून स्वतः कधी खाणार नाही का खाती हो, खाता तुम्ही विचार कोणाचा करता. आईशी कळवळाची जागी. 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 आईशी असं आईचं हृदय असतो, लय तिची मुलावरती लय प्रीत असते बर का. स्वतः कधी खाणार नाही म्हणणार माझं लेकरू खाईल म्हणून ते कधी स्वतः अगोदर खात सुद्धा नाही बर का. अशी आई वडील असतात. अहो ती कष्ट करतात. आई आपल्याला बालपणी एवढं आपलं संगोपन करते. किती संगोपन करते हो. मातेची आचेती 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 मातेची आचेती.